वन्दियाणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 56 नंबरची गाथा बघतोय. उदयेन उवसमेण या खयेण दुहिं विस्सिदेहिं परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णाम्. उदयाने, उपशमाने, क्षयाने आणि त्याच्या मिश्र म्हणजे क्षयोपशमाने आणि परिणामाने युक्त जीवगुण अनेक प्रकारचे अनेक ग्रंथांमध्ये विस्ताराने सांगितले गेले आहेत. त्याच्यामध्ये जीवगुण म्हणजे 5 भाव, जे कुठले जीवाचे 5 असाधारण भाव आहेत. त्याच्यामध्ये पहिला औदयिक भाव घेतला. त्या औदयिक भावाचे भेद 21 आहेत. त्यातले आपले काय काय झाले? 4 कषाय आणि 4 गती झाल्या. आता 6 लेश्याचं प्रकरण घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा 6 लेश्या, 3 वेद आणि काय राहिले होते? एक अज्ञान, असंयम, मिथ्यात्व आणि असिद्धत्व हे भेद घेतले होते ना. तर त्यातलं मिथ्यात्वाचं वर्णन बघू. आपल्याला फार माहिती आहे त्याच्याबद्दल, काही डिटेल नाही, फक्त एक औदयिक भावाच्या अपेक्षेने कसं लावलं हे बघू. मिथ्यात्व हा भेद काय केला? कशाच्या उदयामध्ये मिथ्यात्वरूप औदयिक भाव दर्शन मोहनीयाची जी मिथ्यात्व प्रकृती आहे, तर त्या कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला असंख्यात लोक प्रमाण प्रकारचे मिथ्यात्व भाव होतात. काय म्हटलं? मिथ्यात्व पण किती प्रकारचं सांगा बघू. कुठलं एक्झाम्पल? मिथ्यात्वाचे भेद 5 भेद केले. कुठले? अज्ञान, विनय, एकांत, संशय आणि विपरीत. 5 मिथ्यात्वाचे भेद घेतले. पुढे अजून 2 भेद, मिथ्यात्वाचे 2 भेद कुठले? 2 भेद गृहीत आणि अगृहीत. अजून कुठले भेद आहेत मिथ्यात्वामध्ये? झाले का? गृहीत आणि अगृहीत मिथ्यात्व. तर अशा प्रकारे अनेक म्हणजे असंख्यात लोक प्रकारचे, जेवढ्या प्रकारचे विचार आहेत तेवढ्या प्रकारचे पहिल्या गुणस्थानामध्ये असणारं मिथ्यात्व म्हणायचं. तर असे असंख्यात लोक प्रमाण प्रकारचे मिथ्यात्व आहेत. या कर्माच्या उदयाचं निमित्त असताना सत्य धर्माचा द्वेष करण्यायोग्य भाव असतात. काय गरज आहे का लिहायची? मिथ्यात्वरूप औदयिक भाव कसे असतात? सामान्य माहिती आहे आपल्याला, अनादीपासून आपण मिथ्यात्वामध्येच आहोत. तर सत्य धर्माविषयी द्वेष करण्याचे भाव असतात. ಪೇನ ಅತ್ತೇ ಒಳಗಿಡು, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ತಿರುಗಾಡ್ತಾರೆ. ಇದ್ರಾಗಿಡು 2. सत्य धर्माच्या विषयी द्वेषयुक्त भाव असतात. द्वेष करण्यायोग्य मिथ्यात्वाचा उदय असताना खरा धर्म रुचत नाही. काल जसं म्हटलं आपण अनंतानुबंधी क्रोधाच्या उदयात काय सांगितलं? आत्म्याची कथा ऐकू वाटत नाही. म्हणजेच सत्य धर्माविषयी, सद्धर्माविषयी रुची नसते किंवा द्वेष परिणाम असतात. उलट त्याचे सांगितलं मिथ्या धर्मामध्ये आसक्ती असते. मिथ्या उपदेशामध्ये किंवा मिथ्या धर्माविषयी रुची असते किंवा तिथं पुरुषार्थ असतो त्याचा. असे परिणाम असतात. पुढं धर्म, कुधर्म, मिथ्या धर्म, सम्यक धर्म समजण्याच्या योग्यतेने रहित असतात. म्हणजे काय योग्य अयोग्य आहे हे समजण्याचा विवेक नसतो. योग्य अयोग्य निर्णय रहित असं म्हणा. असे परिणाम असतात.
पुढं सांगितलं काय, असंज्ञी सर्व जीवांचे औदैक भाव हे पहिल्या गुणस्थानवरती जीवाचे औदैक भाव आहेत. कारण पहिल्या गुणस्थानामध्ये सगळे असंज्ञी जीव येतात. किती इंद्रियवाले असंज्ञी जीव किती इंद्रियवाले असतात? किती इंद्रियवाले? एक इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळे जीव, पंचेंद्रियामध्ये काही जीव असंज्ञी असतात, नाहीतर चतुरेंद्रियापर्यंतचे सगळे जीव असंज्ञी असतात. आणि असंज्ञी जीव कुठल्या गतीमध्ये? चारी गतीमध्ये. आता काय असंज्ञी चारी गतीमध्ये कुठं असतात? हां, फक्त तिघांच्या गतीमध्ये असतात. सगळ्याला हो म्हणल्यावर कसं उत्तर देऊ? हा, मग मी म्हणल्यावर मला खोडायचं असतं ना, असंज्ञी झालं का काय तुम्ही मनुष्य सगळे? मनरहित झालो म्हणून विचार करता आलं नाही काय? तर असंज्ञी जीवाचे सगळ्या प्रकारचे औदैक भाव मिथ्यात्वाच्या उदयामध्येच असतात. कारण म्हणजेच म्हणून म्हणायचं की अनेक प्रकारचं मिथ्यात्व आहे. आता हे झाडांचे औदैक भाव वेगळे, पाण्याचे औदैक भाव वेगळे, हे किडामुंगीचे औदैक भाव वेगळे, म्हणजे त्या प्रकारचे त्यांच्या योग्य असणारे औदैक भाव. म्हणून म्हटले असंख्यात लोकप्रमाण असे औदैक भावाचे प्रकार आहेत मिथ्यात्वाच्या उदयाचे निमित्तात. पुढं जो पंचेंद्रिय असे संज्ञी जीव, तर त्याला सांगितलं संसारिक कार्यामध्ये इंटरेस्ट जास्त. म्हणजे मिथ्यात्वाचं उदय तर संसारिक कार्यामध्ये संतुष्टता असते. संसार सोडावा असं वाटत नाही ना तुम्हाला, तर तुम्हाला सांगायला मिथ्यात्वाच्या उदयामध्ये तुम्ही आसक्त आहात. ज्याला ज्याला संसार कार्यामध्ये संतुष्टता वाटते त्यांनी समजून घ्या मिथ्यात्वाच्या उदयाचं तुमच्यावर जादू चालू आहे. घर बांधून झालं, संतुष्ट झाला का नाही काका? सगळं आता छान सेट झालं, संतुष्ट झालो का नाही? मिथ्यात्व. कधी संतुष्टच असतो मनुष्य एकतर संसारामध्ये, त्याला एक झालं तर दुसरं मागं काय तर असतंच. म्हणूनच ते सांगायला ते मिथ्यात्व असते ना तुम्हाला खाली ओढायचं काम करतंय. तर तिथं म्हटलं ज्याला त्याची आसक्ती आहे, त्याच्यात रुची आहे, काहीतरी वेगळं वेगळं घर आणायचं आणि सजवायचं, हे वेगळं ते वेगळं ते वेगळं, जुनं झालं म्हणायचं ते काढायचं दुसरं आणायचं. हां, कपडे दुसरे आणायचे घालायचे सजलं म्हणून त्याच्यात आनंद मानायचा. कुठलीही गोष्ट असेल तर त्या संसारिक क्रियांमध्ये ज्याला आसक्ती आहे, त्याच्यामध्ये रुची आहे, तर तो जीव मिथ्यात्वाच्या उदयाने ग्रस्त आहे. पुढं सांगितलं मिथ्यात्वा धर्माचे कथनही अप्रिय वाटणारे निंद्य पर्यायामध्ये रमण्यायोग्य भाव. म्हणजे इथं लिहिलं होतं धर्माविषयी द्वेष म्हणा किंवा काय म्हटलं अप्रिय वाटतात. धर्माविषयीचे परिणाम त्याला अप्रिय वाटतात. आणि दुसरं सांगितलं निंद्य पर्यायात रमण्यायोग्य भाव असतात. निंद्य पर्यायात रमतो. कुठली निंद्य पर्याय? कुठली पर्याय निंद्य? कशाला मिळालेले सगळे पर्याय आपल्याला या शरीरात अडकला तर पर्याय निंदेच झाली ती. मी मनुष्य म्हणला, मी स्त्री म्हणला, आई म्हणला, मुलगी म्हणला, ह्या परिणामात अडकलो तर ती पर्याय म्हणजे निंदेच झाली. ते स्थान अयोग्य आहे. मी या पर्यायाने सुद्धा रहित आहे असे भाव असतील तर तो सम्यक दर्शनाला प्राप्त होणार. म्हणून निंद्य पर्यायात रमण्यायोग्य भाव असतात. हे मिथ्यात्वरूप औदैक भाव आहेत. मिथ्यात्वाचा उदय ही जीवाला मिथ्यात्वी बनवतो असे नाही का? परवा सांगितलं होतं मी, मिथ्यात्वाचा उदय जीवाला मिथ्यात्वी बनवतो की नाही? हां, म्हणजे सम्यक दृष्टी होतो तर मिथ्यात्व गुणस्थानातूनच होतोय ना. मग ते उदय त्याला धरून बसत नाही. तू मिथ्या दृष्टी आहेस, मिथ्यात्वातच राहणार अशी नाही आहे ती. मिथ्यात्वाच्या कर्माची योग्यता तशी नाही आहे. ते तुम्हाला जबरदस्ती मिथ्यादृष्टी बनवत नाहीत. कारण जे कोणी सम्यक दृष्टी झालेत ते सगळे मिथ्यात्व गुणस्थानातूनच वर आलेले आहेत आणि मिथ्यात्व गुणस्थानाच्या शेवटच्या समयापर्यंत मिथ्यात्वाचा उदय आहे. मग इथंच असताना पुरुषार्थ करणारा जीव त्या उदयात आसक्त होत नाही, त्या उदय रूपाने आपले औदैक भाव करत नाही. तोच जीव सांगितलं स्वभावाच्याकडे उन्मुख होतो आणि सम्यक दर्शन प्राप्त करतो. म्हणून मिथ्यात्वानी कोणाला
असं धर्मी अज्ञानी बनवलं, मिथ्यादृष्टी बनवलं हे म्हणणं चुकीचं आहे. अन्यथा कोणीही सम्यक दृष्टी होणार नाही. म्हणून मात्र औदैक भावाने बंद होतो असे नाही, तर कशाने होतो? त्या औदैक भावातल्या एकत्वाने बंद होतो. हां, कालची शंका राहिली की मला जरा न्याय देते का पाहिजे. आणि काय सांगितलं? हो, 4 प्रकारचं मिथ्यात्व वेगळं आहे. कुठलं सांगा? आपण बाहेरचं कुठंतरी बोर्ड लावलेला. कुठं लावलेला हो? ते बाहेर आहे वाटतं बोर्ड. सांगा काय 4 प्रकारचं मिथ्यात्व? देहामध्ये एकत्व बुद्धी, शुभामध्ये धर्मबुद्धी. हे तुम्ही तिकडं गेला होय का बरं? आमच्या समोर नाही. देहात एकत्व बुद्धी, शुभामध्ये धर्मबुद्धी, विषयामध्ये सुखबुद्धी. हां, आणि लास्ट 75% मार्क्स. लास्ट सांगा 100% मार्क. परद्रव्यामध्ये कर्ता बुद्धी. हे सुद्धा वेगळ्या प्रकारचे मिथ्यात्व परिणाम आहेत. जावा घेऊन या, जावा लवकर घेऊन या. होत नसतं परत आपलं. अजून पूर्ण 20-25 मिनिट आहेत माझ्याकडे. जावा. मी हे महत्त्वाचं घेणार आहे. कालचा प्रश्न ऐकला होता का तुम्ही? काल प्रश्न काय आला होता? अजून इथली काचवे नाही आहेत काय? काल त्यांचा प्रश्न काय होता? ऐकलं ना कालचं? काय होतं? काय होतं प्रश्न? की जे कषायरूप परिणाम आहेत, कुठले पण असू देत, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संज्वलन, या चारित्र मोहनीयाच्या कषायांचा उदय निरंतर आहे जीवाला. मग तो सविकल्प दशेत असू दे किंवा निर्विकल्प दशेत असू दे. मग त्यांनी प्रश्न विचारला होता, निर्विकल्प दशेमध्ये जेव्हा या कषायांचा उदय असतो तर तो बुद्धिपूर्वक असतो का बुद्धिपूर्वक असतो? विचार करून उत्तर द्या. निर्विकल्प दशेमध्ये. अबुद्धिपूर्वक. आपण जेवढ्या चौकड्यात तेवढं त्या समयामध्ये काय म्हणताय नाही ना की आवाज डिस्टर्ब आहे तुमचा? नाही, बुद्धिपूर्वक उपयोग स्वतःकडे आहे, दशा आहे, म्हणून अबुद्धिपूर्वक त्या समयात. तुम्ही सगळे महाराजांचे शिष्य आहेत ना? अबुद्धिपूर्वक. वीर सगळे महाराजांचे कोण कोण शिष्य आहेत? तुम्ही आहे ना? हो. न्यायदीपिका आहे का? काढा न्यायदीपिका. त्याच्यामध्ये 156-57 पान आहे. विचार करा, विचार. न्यायदीपिका कोणाकडे आहे? त्यांनी नवीन पुस्तक असलं तर 155 पान आहे. स्पेशली घेऊनच बसा, त्याच्याशिवाय प्रकरण समजणार नाही. घरात कोणाकडे असेल त्यांनी थोडंसं प्रमाद सोडा आणि पुस्तक घेऊन बसा. मला हे खरं ह्याच्यावर टाकायचं होतं, ग्रुपवर आहे ना तुमच्याकडं फोन? ह्याचा फोटो काढून ग्रुपवर टाका, कोणाला नाही नसेल त्यांनी बघणं. 155 पान आहे. म्हणजे त्याच्या मागं पुढं सगळे चार्ट दिलेत महाराजांनी. जे आपलं श्रद्धा आणि चारित्र्याचे, श्रद्धा ज्ञान चारित्र्याचे 2 पाय बघतो ना आपण, उपयोगरूप आणि लब्धिरूप पाय, तर त्याच्यानंतरच दिलेले आहेत. जुनं न्यायदीपिका असेल तर थोडं 4-5 पानं मागं पुढं बघा. तर याच्यामध्ये पहिल्यांदा मिथ्यात्वी जीवाचा अशुभोपयोग आणि शुभोपयोग दाखवला आहे. त्याचं काय आपल्याला प्रयोजन नाही आहे. त्याच्या पुढं जे छद्मस्त सम्यक दृष्टी जीव आहे तर त्याला
जो शुद्ध उपयोग असतो त्या समयामध्ये श्रद्धेचा, ज्ञानाचा आणि चारित्र्याचा काय परिणती असते हे दाखवायला लागले. घातले का तुम्ही? जरा ग्रुपवर टाका की फोटो. तुमच्याकडे आहे ना फोटो? घाला की 155 आहे नवीन पुस्तकाचा. काका घेतलं का पुस्तक? घ्या की. नाही तिला अरे भरपूर आहेत. हे काय ते बघा तिथं माझ्या डोळ्यासमोर एवढे आहेत, 4-5 संपणार नाहीत. महाराजांचं साहित्य आपल्याकडे कधी संपायचं नाही. हे बघा खाली आहे, खालच्या कप्प्यात काका, दुसऱ्या कप्प्यात आहे, दुसऱ्या खालच्या खालून दुसऱ्या कप्प्यात, ते दरवाजाचं मागे आहे. सगळे घ्या आता. एकच व्यक्ती सगळ्यामध्ये बघायचं. 155 त्याच्यावर उजेडी होते ते. हा वाचू का? छद्मस्त सम्यक्त्विका शुद्ध भाव समभाव शुद्धोपयोग. 5 मिनिटं तुम्हाला ग्रुपवर पण दिसेल पाहिजे तर फोटो घालायला लागले त्याच्यामध्ये बघा. तर श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य हे 3 गुण आहेत. वर करा काकी शास्त्र जिनवाणी वर करा छातीजवळ. तर श्रद्धेचे, ज्ञानाचे आणि चारित्र्याची परिणती कशी असते? जो कोणी छद्मस्थ शुद्धोपयोगी जीव आहे त्याचं परिणमन सांगतात. तर त्यात काय सांगितलं? श्रद्धा के दोनों पैर निज ध्रुवात्मा की तरफ, यानी सम्यक दर्शन उपयोग रूप और जागृत रूप शुद्ध परिणाम है. काय सांगायला लागले? कोण आहे हा जीव सांगा? कुठल्या गुणस्थांवरती जीव आहे? कशाला चतुर्थ? चतुर्थ पासून 12व्यापर्यंत कोणीही असेल, छद्मस्थ आहे त्यामुळं छद्मस्थ म्हणत असताना 12व्या गुणस्थानापर्यंत सगळे आले, पण सम्यक्त्वी म्हणतात त्यामुळं तो 4 ते 12 गुणस्थांवरती कोणीही असेल, फक्त शुद्धोपयोगी जीव आहे. तर त्याचे श्रद्धेचे दोन्ही पाय कुठे आहेत? सम्यक दृष्टी आहे. श्रद्धा कुठं जोडलेली असणार? 2 पाय म्हणजे कुठले? एक उजवा आणि एक डावा. एक लब्धी रूप आणि एक उपयोग रूप अंश असं म्हणतो ना. तर दोन्ही अंशांनी तो स्वभावाशी जोडलेला आहे. सोपा आहे विषय, काय अवघड नाही त्यात. बघ समजणार आहे, नाही समजले मला विचारायचं परत. तर श्रद्धेचे दोन्ही पाय निज ध्रुवात्म्याच्या तरफ आहेत. सम्यक दर्शन उपयोग रूप आहे. जागृत रूप शुद्ध परिणाम आहे. श्रद्धेमध्ये 2 असे भेद नसतात, म्हणून लब्धी म्हणा उपयोग म्हणा एकाच साईडला जोडलेले असते, त्यामुळे तो उपयोग रूप अंशच दाखवला. आता ज्ञानाचं सांगतायत. ज्ञान बुद्धिपूर्वक कुठं आहे? जेव्हा अनुभूती घेतोय बुद्धिपूर्वक स्वभावाशी जोडलेला आहे. बुद्धिपूर्वक स्वभावाशी आहे. अबुद्धिपूर्वक ज्ञानामध्ये काय काय चाललंय तुमच्या माहीत आहे का? आता तुम्हाला ध्यान करत असताना पण माहीत होत नसतं, म्हणूनच म्हणतात आम्हा काय, जेव्हा भली अनुभूती घेताय तरी सुद्धा अबुद्धिपूर्वक दशेत इतक्या कर्मांचा आश्रव बंद चालू असतो त्या परिणामांनी की आपल्याला कळत पण नाही मग की आपण जो श्रेणी आरूढ झालेला जीव असेल त्याला पण इतक्या कर्मांची उदय निर्जरा कसं काय चालू असते, असं एक तिथं प्रश्न आला एकांना. म्हणले त्यांना तरी निर्जरा झालेली असायला पाहिजे, मग उदय यायला बांधले कुठनं? तर अशा परिणामांमध्ये सुद्धा निधत्ती निकाचित रूपाने बंद होतात. त्यामुळं किंवा देवदर्शन पूजन करतात त्यावेळी सुद्धा तिथं असे वज्रकपाट रूप परिणाम अबुद्धिपूर्वक दशेतल्या परिणामांनी बांधले जातात ते कर्म. तर पहिला बुद्धिपूर्वक ज्ञान के दोनों पैर निज ध्रुवात्मा की तरफ उपयोग रूप है. प्रीतीबेन काय म्हणले सांगा, ठेवा काय. अहो महत्वाचं चाललंय आता, काय परत होणार आहे विषय ते सांगा. चला वाचा ते काय ते कॉलम वाचा तिथलं. बुद्धिपूर्वक लब्धी कुठे आहे सांगा त्यांची. लब्धी का दिली त्यांनी?
दोन म्हणजे हां, त्यामुळं लब्धी म्हणा उपयोग म्हणा, जेव्हा शुद्धोपयोगात आहे तो जीव दोन्ही पाय आतमध्ये जोडलेले आहेत. आता न बघता सांगा, मिथ्या दृष्टीचा लब्धी उपयोग कुठं असतो? दोन्ही बाहेरच असणार आहे, कारण त्याला स्वभावाचा विषयच नाही आहे. जेव्हा तो चर्चा करतोय बाहेर स्वभावाची, का बरं विषय आहे की स्वतःचा? हां, जिथं लब्धी असते अटॅच, जिथं श्रद्धा अटॅच्ड असते तिथंच ज्ञान असतं. त्यामुळं श्रद्धा स्वभावाशी जोडली असेल तर एक पायाला घेऊनच जाते ती त्या ज्ञानाच्या लब्धिरूप अंशाला, आणि चारित्र्याचं लब्धिरूप अंश स्वतःकडेच ठेवणार. पण जेव्हा उपयोग रूपाने जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली त्या समयामध्ये किती पाय आत आहेत? कुठलीही दशा असू दे, निर्विकल्प सविकल्प 4 तर आतच आहेत. जेव्हा निर्विकल्प असणार तेव्हा 6 पाय आत असणार. म्हणजे ते सांगायला लागलं की बुद्धिपूर्वक जे लब्धी आणि उपयोग रूप ज्ञानाचा अंश आहे तो स्वभावाशी जोडलेला आहे. म्हणून निर्विकल्प ज्ञान शब्द वेगळे वापरले. ज्ञानासाठी वेगळा शब्द आहे, श्रद्धेसाठी वेगळा आहे आणि चारित्र्यासाठी वेगळा शब्द आहे. ग्रुपवर फोटो टाकलाय, कोणाला बघायचं असलं तर ह्या पानाचं बघा त्याच्यातून. तर श्रद्धेसाठी काय शब्द वापरला? हे टाकला का तुम्ही फोटो? श्रद्धेचे 2 भेद कुठले? सम्यक दर्शन आणि मिथ्या दर्शन. लब्धी आणि उपयोग आहे की, पण शब्द वेगळे वापरले जातात ना. मग सम्यक दृष्टी जीवासाठी सम्यक दर्शनासाठी श्रद्धेचं परिणमन म्हणजे सम्यक दर्शन, आणि जो मिथ्या दृष्टी असेल त्याला मिथ्या दर्शनच असणार. ज्ञानासाठी 2 शब्द वापरले, सविकल्प निर्विकल्प. आणि चारित्र्यासाठी 2 शब्द वेगळे, शुद्धोपयोग आणि अशुद्धोपयोग. म्हणजे उपयोग ही भाषा चारित्र्याकडे लावली आहे. आपण उपयोग ज्ञानामध्ये जोडतो ना, तर इथं जेव्हा परिभाषा केली त्यावेळेस उपयोग खरं तर वास्तविक चारित्र्याचंच परिणमन सांगितलं जातं. जे पुण्य पापरूप उपयोग आहेत किंवा शुभाशुभ रूप उपयोग आहेत ते चारित्र्याचं परिणमन सांगितलं जातं. मग इथं जे ज्ञानाचे 2 भेद दाखवलेत, निर्विकल्प आणि सविकल्प. आता हा जीव कोण आहे? शुद्धोपयोगी आहे, निर्विकल्प दशेमधला. त्यामुळं बुद्धिपूर्वक निर्विकल्पच आहे, आणि सविकल्प काय म्हणलं? अबुद्धिपूर्वक. जे पराचे काही विकल्प चालू आहेत त्याच्यामध्ये, त्याला आपण छद्मस्थानचा तो विषय नाही. अबुद्धिपूर्वक दशेत तुम्ही कोणाला जाणताय? तुम्ही आत्ता भलेही माझ्यासमोर बसलाय तरी सुद्धा कुठं आहात मला माहीत नाही, कारण मी मनपर्यंत ज्ञानी नाही किंवा केवळ ज्ञानी नाही. तर ते अबुद्धिपूर्वक ज्ञान पर की तरफ है. भलेही तो शुद्धात्मानुभव घेतोय तरी सुद्धा ज्ञान पराशी अटॅच्ड आहे अबुद्धिपूर्वक दशेमध्ये, म्हणून तिथं सविकल्प आहे. किसके? उन दोनों पर किसके? ये इधर ही है, बुद्धिपूर्वक दशा में ही दोनों पर है, लब्धी और उपयोग. हे पण कन्फ्युजन करू नका. लब्धी आणि उपयोग वेगळं आणि बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक वेगळं. हे दोन्ही भलेही स्वतःशी अटॅच्ड आहेत तरी सुद्धा अबुद्धिपूर्वक दशेमध्ये त्याला पराचा विषय आहे. जेव्हा सविकल्प दशेत असेल हाच जीव शुभोपयोगी किंवा अशुभोपयोगी असेल तर लब्धी कुठं? आहे, आत आहे, पण उपयोग बाहेर आहे. अबुद्धिपूर्वक आत आहे, अबुद्धिपूर्वक बाहेरच आहे. कारण आपण बुद्धिपूर्वक स्वतःला जाणेना, बुद्धिपूर्वक कधी जाणायचं तुम्ही? तर तिथं जेव्हा निर्विकल्प अनुभव घेतो तेव्हा सुद्धा अबुद्धिपूर्वक दशेत पराचा विषय आहे. म्हणूनच त्याला तिथं निराश्रव नाही, निर्बंध नाही तो जीव. जो कोणी सम्यक दर्शन प्राप्त केलेला अनुभूती घेतोय एवंभूत ज्ञाने, त्या समयात सुद्धा काही कर्मांच्या अपेक्षेने बंधकच आहे, आश्रव सहितच आहे.
म्हणून अबुद्धिपूर्वक दशेमध्ये त्याला पराचा विषय आहे म्हणून सविकल्प आहे म्हणलं. असं तर तुम्ही खरं बाद आहेत. आता मी तुम्हाला प्रश्न नाही पडला म्हणून मी प्रश्न विचारणार आहे. एका वेळी एका जीवाला एक उपयोग असतो का दोन उपयोग असतात? मग हे कसं काय सांगताय तुम्ही? एक सविकल्प पण आणि एकच निर्विकल्प उपयोग पण. असतो म्हणून म्हटले ना, एकच उपयोग असतो पण अबुद्धिपूर्वक पकडीतच येत नाही आपल्या ते असं. मग तिथे उपयोग सविकल्प एकाकडेच म्हणायचं असतो. का निर्विकल्प म्हणायचं त्याला? निर्विकल्प म्हणायचं कारण विषय आत्मा आहे. बर, म्हणतो तुम्ही म्हणता म्हणून. बरं विषय नाही. हा, म्हणजे बुद्धिपूर्वक दशेमध्ये काय आहे ना त्यानुसारच त्याचा उपयोग ठरणार. जर स्वतःचा विषय असेल तर निर्विकल्प आहे आणि जर पराचा विषय असेल तर तिथं तो बुद्धिपूर्वक दशेत, पराचा विषय असेल तर सविकल्पच आहे. ह्याच्यासाठी त्यांनी आधार बघायला सांगितले तिथं पंचाध्यायी, द्रव्यसंग्रह. अबुद्धिपूर्वक मध्ये आपला पुरुषार्थ चालत नाही ना. कारण तो विषय आपल्या त्यामध्ये पकडीत येत नाही. तो छद्मस्थांच्या ज्ञानाचा विषय नाही असं सांगितलं ना. तुम्ही आता बुद्धिपूर्वक काय चिंतन करताय हे फक्त केवली गम्य आहे. म्हणून त्यांच्या जवळ जाऊन बसायचं. बुद्धिपूर्वकच आपल्याला इतके खराब विषय असतात एखाद्या वेळेस तर बुद्धिपूर्वक काय काय करतोय. म्हणून आम्हा म्हणतात ना की दिवसभरामध्ये तर आपण अनेक विषयांना पाहतो, भलेही त्याच्याकडे आपला उपयोग जात नाही, त्याच्याविषयी काय आपण चिंतन करत नाही. झोपेत स्वप्नात काय येतात ते विषय पकडता तुम्ही, ते तुम्हाला कळत नाही की आपण त्याची धारणा कशी करतो, कळत न कळत, आणि त्यामुळं स्वप्नामध्ये सगळे ते झळकतात. मग असंच आहे अबुद्धिपूर्वक दशेमध्ये सुद्धा असे अनेक विषय असतात की जे आपण बुद्धिपूर्वक कधी वाटते की आपण त्याचा विचार केलाच नाही आहे. पण असे तुम्हाला शेवटच्या समयापर्यंत 12व्या गुणस्थानापर्यंत बुद्धिपूर्वकचा विषय काय आहे हे पकडला जात नाही. आणि नाही म्हणून तर म्हणतो ना आपण रात्री भोजनाचा विषय घेऊ नका, नाहीतर स्वप्नात जेवतोच. बरोबर आहे. जेवण दिवस रात्र जेवायचं स्वयंपाकघरातच असतात. झोपेत पण म्हणून तिथेच असतात. त्या काय म्हणायचं किचनमध्ये आपण नसतो, आपल्यातच किचन असते डोक्यात, ज्ञानात. म्हणून सतत विषय असा बदला, बाहेरचा विषय आला ना ज्ञानामध्ये तर लगेच बदला आणि पुन्हा काय म्हणते ते हे कोठाडे काका म्हणायचे ठोके द्यायला पाहिजेत सतत. त्या विषयांना बाहेरचे तोडायला पाहिजे, सोडायला पाहिजे, तर अबुद्धिपूर्वक दशेतले विषय बदलतील. मी म्हणत नाही संपतील किंवा स्वतःचाच विषय असेल असं नाही, पण ॲटलिस्ट त्याच्या निमित्तात होणारे आसरव बंद तरी फरक पडेल त्याच्यामध्ये काहीतरी. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितले द्रव्यसंग्रहाची गाथा नंबर 42 आणि 48ची टीका बघा म्हणून, आणि समयसारची जयसेनाचार्यांची 292 गाथा बघा. तर हे ज्ञानाचं सांगितलं. पुढं चारित्र्याचं काय सांगायला लागले हे महत्त्वाचं आहे. काल त्यांना प्रश्न पडलेला हाच होता ना, आज नाहीच. बुद्धिपूर्वक शुद्ध उपयोग आहे आणि अबुद्धिपूर्वक अशुद्ध उपयोग. तर त्यांनी काल विचारला होता प्रश्न की जे काही चारित्र मोहनीयाचा उदय आहे, हे जे कषाय आहेत संज्वलन, प्रत्याख्यान वगैरे, या कषायांचा उदय असताना तो उदय बुद्धिपूर्वक आहे का अबुद्धिपूर्वक आहे? तर चारित्र्यामध्ये त्यांनी कसं घटवलंय, बुद्धिपूर्वक चारित्र्याचे 2 पाय कुठं प्रीती, कारण हा जीव शुद्धोपयोगी आहे, त्यामुळे त्याचे 2 पाय म्हणजे कुठले 2 पाय? लब्धी आणि म्हण. लब्धी आणि उपयोग हे 2 पाय स्वभावाशीच अटॅच्ड असतात जेव्हा बुद्धिपूर्वक म्हणा येतात. आणि अबुद्धिपूर्वक दशेमध्ये काय विचार करताय हे आपल्याला कळत नाही आहे, त्यामुळे तिथं कुठला उपयोग असणार? शुद्धोपयोग तर नाही. परत अटॅच्ड आहे त्यामुळं तिथं अशुद्धोपयोग, म्हणजे तो शुभोपयोग असेल किंवा अशुभोपयोग असेल. शुभोपयोग असायचे चान्स पण खूप कमी आहेत, कारण बुद्धिपूर्वक संस्कार आपण अशुभोपयोगात इतके असतो की अबुद्धिपूर्वक कुठनं आठवणार आहे देवशास्त्र गुरु? घरात असल्यावर कोण कोण आठवतं सांग? आठवत आहेत का? अम्मा आहे तिथं, आपण जायला पाहिजे,
घरात गेल्यावर विसरून गेलेलं असतं की नाही. बुद्धिपूर्वक तसं आठवत नाही तर बुद्धिपूर्वक कुठं आम्हा दिसायच्या. तर तिथं त्यांनी कसं घेतलंय, बुद्धिपूर्वक चारित्र के दोनों पैर निज ध्रुवात्मा की तरफ है याने भीतर है. ग्रुपवर बघा, कोणाकडं पुस्तक नसेल तर हे प्रिंट टाकलेलं आहे. याने बुद्धिपूर्वक समभाव है, शुद्धोपयोग है, अवृत्ति सम्यक्त्विको मिथ्यात्व अनंतानुबंधी कषायों का उदय नहीं है. कोण आहे हा? कुठल्या गुणस्थांवरती? चतुर्थ गुणस्थांवरती आहे. लेकिन हां, काय सांगितलं, सगळं पूर्ण ते कॉलम आहे ना, तो एवढंच एका पॉईंटवर अवलंबून आहे. तुम्हाला एक वाक्य कळलं तरच पुढचं कळणार. अवृत्ती सम्यक दृष्टीला मिथ्यात्व अनंतानुबंध आहे, कशाचा उदय नाही. कोणाचा उदय आहे? अप्रत्याख्यानावरण. अप्रत्याख्यानादी का मंद उदय है. सांगा, बुद्धिपूर्वक म्हणतायत का बुद्धिपूर्वक? वाचून सांगा. बुद्धिपूर्वक. हां, अबुद्धिपूर्वक म्हणलं नाही. शुद्धोपयोगात निर्विकल्प दशेत हा जीव कषायाच्या मंद उदयात आहे. म्हणजे तो उदय त्याचं कार्य चालू आहे. आपण भलेही परिणमन नाही केलं तरी सुद्धा उदय चालू आहे त्याचे. तो उदय मला माझ्या स्वभावातून बाहेर काढू शकत नाही, एवढी शक्ती त्याच्यामध्ये नाही. पुढं सम्यक्त्व सहित देशवृत्ती आहे. सांगा, कशाचं उदय, कशाचं अनुदय? डोळे बंद करून सांगा पटापटा. अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरणाचा अनुदय आणि प्रत्याख्यान आणि संज्वलनाचा मंद उदय चालू आहे निर्विकल्प दशेत सुद्धा. पुढं सम्यक्त्व सहित महाव्रती आहे. त्याला अनंतानुबंधी प्रत्याख्यानाचा उदय नाही, संज्वलनाचा मंद उदय. संज्वलनाचा मंद उदय कुठपर्यंत? 7 ते 10 गुणस्थानापर्यंत आहे. 11व्या 12व्या मध्ये नाही का? हां, कारण तो वितराग झाला ना, ह्या रागाच्या अंशाच्या बाहेर गेला. रागाचा उदय फक्त 10व्या गुणस्थानापर्यंत आहे. म्हणून म्हणलं, भलेही छद्मस्थाचा शुद्धोपयोग सांगायला लागलेत, पण छद्मस्थानमध्ये 12व्या गुणस्थानापर्यंतचे जीव येतात. मग जे 11व्या आणि 12व्या गुणस्थानवरती 2 जण आहेत तर त्यांना कषायांचा उदय नसतो, चारित्र मोहनियाचा अभाव झाला 10व्या गुणस्थानामध्ये. लेकिन 7वें से 10वें गुणस्थान तक यथा योग्य संज्वलादिका मंद उदय है. गुणस्थान 11वां और 12वां में कषाय उदय नहीं है. एवढं तुम्हाला दाखवायचं होतं मला की बुद्धिपूर्वक त्याला कषायाचे उदय चालू आहेत. भलेही तो परिणाम नाही करत आहे, तशी प्रवृत्ती नाही आहे बहिरंगामध्ये, पण त्याला बुद्धिपूर्वक उदयच म्हणला जातो. अबुद्धिपूर्वक बघा, अबुद्धिपूर्वक कषाय है, अशुद्धोपयोग है. आणि त्या काकी वाचा, जोरात वाचा, मला इथं हे नाही ऐकायला पाहिजे. काय सांगितलं? 11व्या गुणस्थानामध्ये कुठल्या कषायाचा उदय? संज्वलनाचा सूक्ष्म लोक संपला, 10व्या गुणस्थानापर्यंतच आहे. त्यामुळे 11व्यात उदय नाही. उपशांत कषाय म्हणलं, सगळे कषाय दाबले गेलेत, उदयात एक पण नाहीत. और वाचा, गुणस्थान 12वें में कषाय का सद्भाव भी नहीं और उदय भी नहीं. हां, 12व्या गुणस्थानामध्ये 11व्या मध्ये सद्भाव आहे की नाही? सत्ता हां, कषायाची सत्ता आहे, कारण अनुदयात गेला तरी सुद्धा अजून उपशम आहेत, क्षय नाही झाला. 12व्या मध्ये काहीच नाही राहिलं तिथं, आता सत्ताच नष्ट झाली मुळापासून. त्यामुळं सांगतायत सद्भाव सुद्धा नाही आणि उदय सुद्धा नाही आहे. पुढं गुणस्थान 4वें और गुणस्थान 4 से 10वें तक यथायोग्य संज्वलनादि कषाय का उदय है. 4थ्या गुणस्थानापासून ते 10व्या गुणस्थानापर्यंत यथायोग्य जे कुठला कषाय त्या गुणस्थानामध्ये उदयात असेल त्याचा यथायोग्य उदय चालू आहे. म्हणजे बुद्धिपूर्वक असू दे किंवा अबुद्धिपूर्वक असू दे, चारित्र्यामध्ये फरक पडत नाही. त्याच्यामध्ये कषायाचे दोन्हीकडे उदय चालू आहेत. म्हणून ते उदय तुम्हाला, आता हे उदय चालू आहे तरी सुद्धा हा जीव निर्विकल्प आहे की नाही? त्यामुळं याच्याकडे बघून तुम्ही
पळवाट काढू नका, आम्हाला कशाचे उदय येतात, कसं ध्यान करायचं, आम्हाला अनुभूतीच होत नाही किंवा आम्ही सारखं रागीद्वेषी होतो. कुठलेही चारित्र्याचे परिणाम काय म्हणायचं, तो उपयोग, त्या चारित्र्याचं पर्याय कुठलीही असू दे बहिरंगामध्ये, ती तुम्हाला अनुभूतीमध्ये बाधक नाही. मग ह्याच्यावरूनच महाराजांनी सिद्ध केलं की असंयत सम्यक दृष्टी असेल तरी सुद्धा बहिरंगात कुठलंही चरित्र असू देत, ज्ञान आणि श्रद्धान स्वतःशी जोडला तर तो सम्यक दृष्टी होतोच, त्याच्यामध्ये बाधा नाही. तर कुठं लिहिलंय की मुनी झाला चारित्र्यामध्ये तरच अनुभूती होते? संबंध नाही आहे. सगळे गुण स्वतंत्र आहेत, त्यांचं त्यांचं पर्याय परिणमन स्वतंत्र आहे. त्यामुळं इकडं अशी दशा असेल तरच निर्विकल्प अनुभूती घेतो असं नाही. बरोबर? द्रव्य कर्माचा उदय चालू आहे. द्रव्य कर्माचा उदय आल्यावर त्याचे जे काय भाव असतील त्याला भाव कर्माचा उदय म्हणायचं, पण त्या रूपानेच परिणमन असेल असं नाही. जसं म्हटलं क्रोधाचा उदय आला, श्रेणीमधला जीव आहे, त्याला भावकर्म काय हो? शांत रूपाने परिणमन चालू आहे, जे काही समभाव रूपाने. तसं नाही, द्रव्य कर्माचा उदय असताना त्या कर्मरूपाने जर भाव केले तसं परिणाम, तर तो भाव कर्माचा म्हणजे काहीतरी परिणाम होणारच नाही, भाव होणार. म्हणूनच सांगते की तेच श्रेणीमधला जीव आहे. काय शंका आहे कळली का सगळ्यांना? की त्यांचं शंका आहे, एक जीव समजा श्रेणीमधला आहे कोणीतरी, त्याला द्रव्य कर्मांचा उदय चालू आहे, मग त्याचे भाव तर तिथं कशाय रूप दिसत नाही आहेत, मग त्याला भावकर्म झाले की नाही झाले? उत्तर द्या. झाले. काय झाले? कशा झाले? हा, 5 मिनिटं 2 मिनिटं. हां, काय सांगायला? उत्तर सांगा पटकन. विजू काकी, म्यूट काढता येते का? त्याची विद्या शिकवावं लागेल मला पहिला. जेव्हा हा निर्विकल्प दशेत आहे जीव, त्यावेळेस त्याला कषायांचा उदय चालू आहे द्रव्य कर्मांचा, मग तिथं तो परिणाम करत नाही आहे तसे कषाय रूपाने, तर मग त्याला भावकर्मांचं उदय आहे की नाही? भाव कशाई म्हणायचं का नाही त्याला? आहे, त्या रूपाने परिणामच नाही. मग भाव कर्म आहेत की नाही त्याला, असं विचारतो. आपण परवा बघितलो तो उदय म्हणजे काय अध्यात्मामध्ये, भाषा सांगा. उदयिक भावमध्ये अध्यात्माने आणि कर्माच्या अपेक्षेने दोन्हीकडनं उदय बघितलो होतो आपण. काय होता अर्थ सांगताय का? औदयिक भावाच्या उदयाचं निमित्त असताना जीवाचे होणारे परिणाम. नाही, ते नाही विचारायचं मला. त्यांचा प्रश्न कळला का तुम्हाला? काय विचारलं त्यांनी? की द्रव्य कर्माचा उदय बाहेर चालू आहे, त्यावेळेस तो जीव भाव कर्माने तसं परिणमन करेल किंवा नाही करेल. मग तसं कशा आहे तर दिसत नाही त्याला बहिरंगात. मग भावकर्म आहेत की नाही? लय कन्फ्युजनमध्ये पडालाय तुम्ही. खरं सरळ उत्तर आहे. काय उदय आहे पण त्या रूपाने परिणमित होत नाही. भावकर्म आहेत की नाही? कसल्या प्रकारचे आहे? द्रव्य कर्म आहे तिथं भावकर्म नाही, असं नाही लावता येत. मागचा उदय आहे, आजचे भावकर्म नाही. उदय आहे म्हणून ते दिसले पाहिजे, कशा भाव असतं काही नाही. मग भावकर्माचाच प्रश्न आहे हो त्यांना. त्याला भावकर्म म्हणायचं का नाही म्हणायचं? तुमची वेळ संपली, आता उद्या विचार करून सांगा उत्तर. उदयाची जी व्याख्या बघितली होती ना आपण जीवाकडून, ती व्याख्या बघा, त्याच्यावरून उत्तर मिळणार तुम्हाला. आणि स्वतः चिंतन करा, सोपं आहे उत्तर, लय अवघड नाही आहे. काय जयश्री का सांगा, कशाय चालू आहे तो त्यांचे, त्या कशायांचं उदय चालू आहे, लय अस्थिरता झाली त्यामुळं. तर निर्विकल्प दशेमध्ये सुद्धा बुद्धिपूर्वक त्याचे कशाय चालू आहेत, उदय चालू आहेत, द्रव्यकर्मांचे उदय चालू आहेत.
मग तिथं भाव कर्म आहे की नाही असा प्रश्न आहे त्यांचा. बुद्धिपूर्वकाचं आहे तेच आम्ही आत्ता घेतलं. भलेही निर्विकल्प दशेत आहे तो जीव तरी सुद्धा चारित्र मोहिनीयाचा उदय बुद्धिपूर्वक आहे. काय आहे मग तेच म्हणलं की ते भाव कर्म ज्या चौकटीत असते श्रेणी आवडीमध्ये संतुलन तशा आहेत त्यांना. मग त्या प्रकारच्या भाव कर्माचा उदय तिथं आहेच. मग क्रोध करतोय काय स- उद्याची विचार करून सांगा रे. उद्या चालतंय लई त्रास देत नाही. ओम. नाही आणि हे मला एक मध्ये विचारत होतं की ज्ञान आपण मध्ये शुद्ध उपयोगाची पर्याय घेऊन त्याच्यामध्ये ज्ञान गुण घटवलंय का? एकाच जीवाच्या तिन्ही गुणांचे पर्याय बघतोय. पर्याय बघतोय. मग इकडे निर्विकल्प आणि सविकल्प म्हणताना तिथं सविकल्प कसं काय गुण आलं? बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक दशेमध्ये त्याला कुठलाही विषय चालू आहे. जसं की श्रेणी आरूढ जीव आहे त्याच्याकडं अर्थ व्यंजन योग संक्रांती आहे का नाही. मध्ये तिथं विषय काय आहे कुठलाही असेल. द्रव्यगुण पर्याय असतील 6 द्रव्य असतील उत्पाद वेध कुठलाही विषय असेल अबुद्धिपूर्वक दशेमध्ये त्या संक्रांती चालू आहेत. त्यामुळं तो सविकल्प दशेतच आहे. अबुद्धिपूर्वक म्हणूनच श्रेणी आरूढ जीव असला तरी सुद्धा निराश्रव निर्बंध नाही. जे काय हे विचार चालू आहेत ना बहिरंगामध्ये अबुद्धिपूर्वक दशेमध्ये त्याच्या अपेक्षेने त्याला आश्रव बंध चालू आहे त्याच्या योग्य. ओम. जाणा निर्विकल्प स्वरूपोऽहम् शुद्ध सिद्ध स्वरूपोऽहम् निष्कर्म स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम. विसर्जन. नमो